तर उद्याचा एक दिवस तरी आपल्या सगळ्यांना राजा होण्याची संधी मिळणार आहे. होय, उद्या बोटाला शाई लावून आणि ईव्हीएमचं बटन दाबून मतदार राजा होण्याचा हक्क गमावू नका. मात्र यंदा मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये एका प्रभागातून 3 किंवा 4 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. म्हणजे एका मतदाराला ईव्हीएमवर 3 किंवा 4 बटणं दाबायची आहेत. उद्या मतदान केंद्रावर पोहोचल्यावर तुम्हाला नेमकं काय करायचंय बघूया हा डेमो. पुणे महानगरपालिकेच्या यंदा 2026 मध्ये होणाऱ्या या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 41 प्रभागामधून आपल्याला 165 सदस्य निवडून द्यायचे आहेत. आणि या 41 प्रभागांपैकी 40 प्रभाग हे 4 सदस्यीय प्रभाग आहेत आणि एक प्रभाग क्रमांक 38 या ठिकाणाहून 5 सदस्य आपल्याला निवडून द्यायचे आहेत. पांढरी मतपत्रिका आहे ती अ जागेचे उमेदवार आणि नोटा, जी गुलाबी मतपत्रिका आहे ती ब जागेचे उमेदवार आणि शेवटचे नोटा उमेदवार, क जागेची मतपत्रिका आहे ही पिवळी मतपत्रिका आणि नोटा, आणि ड जागेची मतपत्रिका ही ड जागेसाठीचे उमेदवार आणि नोटा. अशा पद्धतीनं मतपत्रिकांची आखणी असणार आहे. त्यामध्ये काही ठिकाणी 2 मशीन असतील, काही ठिकाणी 3 असतील, काही ठिकाणी 4 बॅलेट युनिट्स असणार आहेत. यामध्ये मतपत्रिका केंद्राध्यक्षांनी सोडल्यानंतर आपण मतं नोंदवण्यासाठी प्रत्येक रंगाची जी मतपत्रिका आहे त्यापैकी एक उमेदवाराला, आपल्या पसंतीच्या एका उमेदवाराला मत आपल्याला द्यायचं आहे. ते मत नोंदवत असताना 4ही उमेदवारांना मत नोंदवल्यानंतरच बीप येणार आहे. या ठिकाणी हे डमी मतपत्रिका आपण इथं दाखवलेली आहे. त्यामध्ये आपण आता मत देऊन प्रत्यक्ष कशा पद्धतीने आपल्याला मत नोंदवता येईल त्याची एक चाचणी आपण या ठिकाणी घेत आहोत. हे अ जागेच्या उमेदवाराला मत दिले, त्यानंतर तिथे लाल लाईट लागलेला आहे. हा ब जागेच्या उमेदवाराला इथं मत दिलं, त्यामध्ये हा लाल लाईट लागलेला आहे. म्हणजे नंतर दुसरं मतदान झालेलं आहे. हा क जागेच्या उमेदवारासाठी मतदान देत असताना या ठिकाणी मतदान दिलं तर हा लाल लाईट लागलेला आहे. बरोबर. आणि मतदान झालेत आता आपले. आणि हे ड जागेचं म्हणजे या प्रभागासाठीच्या 4थ्या उमेदवाराला मत दिल्यानंतर बीप हा आवाज येऊन सगळी 4ही मतं मशीन मध्ये नोंदवली जातील. 4थ्या उमेदवाराला आपण इथं मत देतोय. सर आम्हाला एकदा करून दाखवा सर. हा पहिलं अ जागेसाठी आहे ते आपण मतदान केलेलं आहे. इथं आपल्याला लाल रंगाचा जो ॲरो आहे तो दिसत आहे. म्हणजे आपले जो कुणी मतदार पसंतीचा उमेदवार आहे त्याच्या समोर आपण बटन दाबायचं. बटन दाबलेलं आहे. त्यानंतर आता ब जागेसाठी आपण मतदान करूया. गुलाबी रंग. गुलाबी रंगासाठी. क जागेसाठी मतदान करूया. क जागेसाठी मतपत्रिका ही पिवळ्या रंगाची आहे. त्यानंतर आपण ड जागेसाठी मतदान करू. चौथं मतदान आता झालेलं आहे. आणि आता शेवटचं 5वं मतदान हे फिक्कट हिरव्या रंगाची मतपत्रिका आहे. आपण आता हे 5 मतदान झाल्यानंतर बीपचा आवाज आला, याचा अर्थ ही पूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अशा पद्धतीने प्रबोधन केलं जात आहे आणि ही सोपी प्रक्रिया या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांनी देखील आपल्याला समजून सांगितलेली आहे. त्यामुळं आपण सुद्धा आवाहन करूयात, जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून मतदानाचा हक्क बजवा. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.